स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून वृक्ष गणनेला सुरुवात झाली आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत वृक्ष गणनेला सुरुवात झाली आहे. यावेळी महापालिका आवारातील वृक्षांचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते जीपीएस फोटो काढत या वृक्ष गणनेला शुभारंभ करण्यात आला. पुढील 4 महिन्यात महापालिका क्षेत्रातील 10 लाख वृक्षांची गणना केली जाणार असून प्रत्येक झाड हे ऑनलाईन नोंद केलं जाणार आहे. तसेच सर्वेक्षण होणाऱ्या प्रत्येक झाडाला विशेष मार्किंग केलं जाणार आहे. यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भाजपा पदाधिकारी अतुल माने, विश्वजित पाटील, सूरज पवार आणि सर्वे करणारे एजन्सी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभ झालेला आहे. सांगली महापालिकेने एक चांगला उपक्रम आजपासून सुरू केलेला आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातली जेवढी झाडं आहेत, जी 2 फूट आणि त्याच्यावरची झाडं आहेत, त्याचं आज सर्वे करणार आहे. प्रत्येक झाड हे रजिस्टर केलं जाईल, त्याची ठिकाण रजिस्टर केलं जाईल आणि त्याचं मॅपिंग GPS मॅपिंग त्याचं केलेलं आहे. मला वाटतं एक चांगला उपक्रम केलेला आहे आणि ज्या भागात झाडं कमी आपल्याला कळणार आहे त्या भागात आपण जास्त झाडं लावता येतील आणि जे काही धोकादायक झाडं आहेत त्यांची पण आपल्याला माहिती मिळेल, वेळेमध्ये मिळेल, तेव्हा आपल्याला तोही लोक आपल्याला काढता येईल. मला वाटते चांगला उपक्रम केलेला आहे. या पद्धतीने महापालिकेत धन्यवाद. आज सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणनाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये 9 फुटापासून जेवढे पण झाडं आहेत त्याचे बुडेट झाडाचे सगळ्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये आमची अपेक्षा आहे की किमान 10 लाख झाडं महानगरपालिका क्षेत्रात असणार आहे. त्यामध्ये प्रत्येक खूण सर्वेक्षण ऑनलाईन पद्धतीने रिअल टाईम बेसिसवर GPS टॅगिंगसह करण्यात येणार आहे. टॅगिंग झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वॉर्डात कुठल्या प्रकारचे किती झाडं आहेत ते आपल्याला गुगल इमेजिंगवर दिसणार आहे. आणि ही सगळी माहिती आपण लोकांसाठी, सांगलीकरांसाठी सुद्धा ओपन ॲक्सेस करून लोकांना बघता आला पाहिजे. लोकांना जे वृक्षप्रेमी आहे, पर्यावरणप्रेमी आहे, त्यांना सुद्धा क्षेत्र शोधता आलं पाहिजे की कुठे कुठे कमी आहे, कुठे त्यांनी महानगरपालिकेचं सहकार्य करण्याची गरज आहे. त्याप्रमाणे ते सुद्धा तो डेटा ॲक्सेस करू शकतील. त्याप्रमाणे जवळजवळ 3 ते 4 महिन्यामध्ये ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सर्व सांगलीकरांसाठी या पूर्ण डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. जय हिंद.